सैलानी यात्रेला होळीने सुरुवात, लाखो भक्तांनी होळीचे घेतलं दर्शन। जवळपास 25 ते 30 ट्रक भरतील एवढ्या नारळांची होळी, पोलिसांचा कडकट बंदोबस्त। चिखली तालुक्यातील सैलानी येथे धार्मिक एकतेचे प्रतीक असलेली आणि भाविकांची श्रद्धास्थान ठरलेली नारळांची होळी आज 13 मार्च रोजी पौर्णिमेनिमित्त पेटवण्यात आली। सुमारे 25 ते 30 ट्रक भरतील एवढ्या नारळांची आहुती ह्या होळीत देण्यात आली, तर देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी ह्या होळीचं दर्शन घेतलं। गेल्या 118 वर्षापासूनची ही परंपरा मोठ्या श्रद्धेने पाळली जाते। या होळीसाठी 2 दिवसापासून भाविकांची मोठी गर्दी सैलानी बाबा दर्गाच्या परिसरात झाली होती। महाराष्ट्र व राज्याबाहेरील देशभरातील लाखो हिंदू व मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबांच्या यात्रा महोत्सवाला आज 13 मार्च रोजी होळीच्या दिवसापासून प्रारंभ झाला। यात्रेच्या पहिल्या दिवशी सैलानी दर्गा परिसरालगतच्या मैदानावर लाखो नारळाची विशाल होळी पेटवण्यात आली। यंदा यात्रेचं हे 118वं वर्ष असून या नारळाच्या होळीला देखील 118 वर्षाची शतकोत्तर परंपरा लाभली आहे। आज 25 ते 30 ट्रक भरतील एवढ्या लाखो नारळांची होळी पेटवण्यात आली। दुर्धर शारीरिक व्याधी आणि मानसिक आजारांनी ग्रस्त असलेले लाखो भाविक या आजारामधून आपली सुटका व्हावी यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या श्रद्धेने सैलानी बाबांच्या दर्शनासाठी येत असतात। आज पेटलेल्या होळीमध्ये आपल्यावरील इडापिडा टळावी यासाठी काळे बाहुले, लिंबू, बिबे, सुया, खिळ्याने टोचलेले नारळ मनोरुग्णाच्या अंगाखांद्यावरून ओवाळून टाकण्यात आले। उद्या या होळीतील राख अंगारा म्हणून कपाळ्याने अंगाला लावली जाते, त्यासाठीही प्रचंड संख्येने भाविक गर्दी करतात। आजच्या होळीसाठी जमणाऱ्या लाखोंच्या संख्येमध्ये सैलानी दर्गा परिसरात कुठलाही अनुचित प्रकार व चेंगराचेंगरी होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता रायपूर पोलीस ठाण्याच्या वतीने होळीभोवती चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तसेच संपूर्ण यात्रेत जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दर्गा परिसरात तात्पुरती पोलीस छावणीही उभारण्यात आली असून राज्य परिवहन महामंडळाने तात्पुरती बसस्थानके उभारली आहेत। विविध आगारांमधून सैलानी येथे विशेष बसगाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आलं आहे। अनेक वर्षाची परंपरा असलेल्या सैलानी यात्रेतील नारळांची होळी भाविकांसाठी विशेष आकर्षण आहे। ही होळी पहिल्यांदा नजीर मुजावर आणि सैलानी बाबांचे भक्त कदम गुरुजी यांनी दर्ग्याजवळ 7 गौऱ्यांची होळी म्हणून सुरुवात केली होती। आज ती विस्तारित स्वरूपात साजरी केली जाते। महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविक यात सहभागी होतात। यात्रेतील गर्दी आणि सुरक्षा लक्षात घेता बुलढाणा व चिखली पालिकेच्या वतीनं अग्निशमन दलाची तैनात करण्यात आली होती। तसेच बालकांच्या सुरक्षेसाठी महिला व बालविकास विभागाची विशेष पथके आणि 1098 चाइल्ड हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे। तुफान गर्दी पाहता भाविकांच्या सुरक्षेसह कायदा व सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी सैलानी येथे 1 DYSP, 7 पोलीस अधिकारी, 30 पोलीस अंमलदार, 2 दंगा काबू पथके, 300 पोलीस कर्मचारी, 250 महिला पोलीस कर्मचारी आणि 200 होमगार्ड असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी चिखली तालुका प्रतिनिधी महेंद्र हिवाळे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करा।